वेलकम बॅक टू विनय भटक्या। आज आपला आजोळमधला शेवटचा दिवस आहे आणि हा पार्ट 5 आपल्या सिरीजमधला माझे आजोळचा आहे। आज सकाळी होतं थालीपीठ ब्रेकफास्ट करता, सुंदर असं थालीपीठ दिलं होतं। कोकणी पद्धतीचं हे थालीपीठ होतं आणि टेस्टसुद्धा अतिशय उत्तम अशी टेस्ट होती। थालीपीठ झाल्यानंतर मग आम्ही बाहेर फिरायला गेलो, कारण आम्हाला खरेदी करायची होती काजू। आजोळपासूनच एक 1/2 किलोमीटरवर अंतरावर ही काजूची फॅक्टरी आहे आणि या फॅक्टरी समोर दिसलेली फॅक्टरी आहे आणि ह्याच फॅक्टरीमध्ये त्यांचे स्वतःची काजूची झाडं, आंब्याची झाडं अशी बरीच प्रकारची झाडं आहेत। हे दिसतं हे आम्ही त्यांच्या काजूच्या फॅक्टरीत च्या इथे आलेलो आहे। त्यांचं हे घर आहे आणि बाजूलाच फॅक्टरी आहे। त्यांनी सगळे प्रकारचे काजू आम्हाला इथे आणून दाखवले। हे जे दिसत आहेत ते फ्लेवरवाले काजू आहेत। हा आहे तुकडा काजू आणि हे 2-3 प्रकारच्या साईजचे असे हे काजू आहेत। भाव पण रिजनेबल होते आणि त्यांच्या फॅक्टरीमध्येच बनले असताना आता हे दिसत आहेत हे पेरी पेरी काजू याला म्हणतात, म्हणजे याला फ्लेवर असा केलेला काजू आहे। 3 प्रकारचे फ्लेवर होते, एक पुदिना होता, एक चाट काजू होते आणि एक पेरी पेरी चा काजू होता। मोठं हे 80 रुपयाचं हे पॅकेट होतं। अतिशय टेस्टी असे हे काजू आहेत आणि आपल्या आजोळच्या जवळच साधारण अर्धा किलोमीटरवर ही फॅक्टरी असल्यामुळे तुम्हाला इथून जाऊन फॅक्टरीच्या रेटनी काजू मिळतील। आम्ही गेलो तेव्हा फॅक्टरी बंद होती, त्यामुळे मला काय फॅक्टरीचं शूटिंग करता आलं नाही। पण तुम्ही जर सोमवार सोडून तिकडे कधी गेले तर तुम्हाला ते फॅक्टरी पण काजूची दाखवतील, काजू कसे बनतात हे सुद्धा तुम्हाला नक्कीच बघायला मिळेल। हे आपलं आजोळ आणि बघा ही सगळी माणसं अशी गप्पा मारत गॅलरीमध्ये बसतात। आज आमचा जायचा दिवस होता, त्यामुळे आम्हाला भेटायला ही सर्व सिनियर मंडळी आली होती आणि मग त्यांच्याशीच गप्पा मारत आम्ही आजोळमध्ये थांबलो। आता माझा सगळा एक्सपिरियन्स तुम्हाला मी आता सांगतो। हॅलो, आजचा आमचा इथे माझ्या आजोळमधला शेवटचा दिवस आहे। आम्ही आलो होतो गुरुवारी, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार आणि सोमवार 5वा दिवस आहे। 4 रात्र आणि 5 दिवस असे आम्ही इथे आमचा मुक्काम होता। अतिशय सुंदर असा आमचा हा स्टे झाला। माझे आजोळ तुम्हाला मागच्या 2-4 एपिसोडमधूनच कळलं असेलच, त्याच्या फॅसिलिटीज काय आहेत, कसे आहेत हे सगळं मी दाखवलेलंच आहे। पण आता थोडंसं माझे व्ह्यूज, मला जे काय वाटलं ते मी सांगण्याचा प्रयत्न करेल। माझ्या आजोळला आम्ही आलो ते कसं आलो की यूट्यूबवर काय लोकांनी माझ्या आजोळबद्दल लिहिलं होतं आणि ते यूट्यूबवरचं चॅनलवरनं बघून आम्ही डिसाईड केलं की आता आपण माझ्या आजोळला जाऊया आणि प्रत्यक्षच अनुभव घेऊया। कारण यूट्यूबवरनं जे काय आत्तापर्यंतचे व्हिडिओ दाखवले गेले ते एक इंटरव्ह्यू आणि कशी फॅसिलिटी आहे एवढंच दाखवते, पण असं खूप प्रत्यक्षात कोण राहिलेल्या लोकांनी तिथूनचा यूट्यूब काय केला नव्हता। म्हणून म्हटलं चला आपण जाऊया आणि प्रत्यक्ष अनुभव घेऊन इथे येऊ। त्याप्रमाणे आम्ही 3 जणं गुरुवारी माझ्या आजोळमध्ये आलो। माझ्या आजोळला इथे यायच्या अगोदर आम्ही इथूनचे जे भरत साहेब आहेत, ते ट्रस्टचे जे इन्चार्ज आहेत, ट्रस्टमध्ये दुसरी पण आहेत, पण हे लोक भरत साहेब इथूनचं सगळं बघतात। त्यांना फोन केला आणि फोन केल्यानंतर त्यांच्याकडनं माहिती घेतली की इथे आम्हाला जर यायचं असेल तर काय गोष्टी आम्हाला करायला पाहिजेत। तर मागे त्यांनी सांगितलं की तुम्ही इथे यायचं असेल तर पहिली गोष्ट म्हणजे इथे तिकिटाचं रिझर्वेशन करा आणि मग त्याप्रमाणे तुम्ही इथे नक्की या आणि बिनधास्त या, हे पण त्यांनी सांगितलं।
त्याप्रमाणे आम्ही त्यांच्या सांगण्याप्रमाणे तुम्ही जर रात्रीची गाडी पकडून सकाळी आले सिंधुदुर्गला तर ते बरं पडेल. त्या ह्याच्याप्रमाणे आम्ही सिंधुदुर्गला जाणाऱ्या गाड्यांचं टाईमटेबल बघितलं तर कोकण कन्या आणि तुतारी एक्सप्रेस ह्या गाड्या अतिशय उत्कृष्ट आहेत. कारण कोकण कन्या सकाळी 7ला पोचते आणि तुतारी काहीतरी 9ला पोचते. आणि त्या प्रमाणात त्यांनी आम्ही बुकिंग केलं आणि तुतारींनी साधारण 9, 9:30, 10वाला आलो कारण 1 तास उशीर होती. तर तुम्हाला पण इथे यायचं असेल तर नक्कीच तुम्ही असं प्लॅन करा. मांडवीने येणार असाल तर थोडंसं मांडवी लेट पण होते, मग तुम्ही ते थोडंसं उशिरा येऊ शकता. त्यामुळे यायचं जर तुम्हाला प्रोग्राम करायचा असेल तर नक्कीच तुतारी किंवा सिंधुदुर्ग कोकण कन्याचं बुकिंग करा. सिंधुदुर्गला उतरल्यानंतर इथे येण्याकरता तुम्हाला ऑटो मिळतील, रिक्षा मिळतील आणि रिक्षाचं ठरलेल्याप्रमाणे 250 रुपये ते भाडं घेतात. त्यामुळे तिथे काय बार्गेनिंग होत नाही, काय ते फिक्स रेट आहेत त्यांचे रिक्षा युनियनचे. आजोळ हे साधारण एक 8-10 किलोमीटरवर आहे. म्हणजे सिंधुदुर्ग मालवण रोडवरनं तेरवडे फाटा लागतो, त्या फाट्यावरनं तुम्ही राईट हँड घेतला का तिथून साधारण 1-1.5 किलोमीटर अंतरावर माझे आजोळ हे आहे. रिक्षावाले तुम्हाला व्यवस्थित तिथे घेऊन येतील कारण रिक्षावाल्यांना हे खूपच माहितीचं असं ठिकाण आहे. त्याचप्रमाणे आम्ही 250 रुपये देऊन रिक्षाने इथे आलो. आल्यानंतर जेव्हा तुम्ही आतमध्ये शिरता तेव्हा अतिशय सुंदर अशी त्यांची पहिली इमारत दिसते. आतमध्ये शिरता एक चांगला माझे आजोळ म्हणून असा एक सुंदर असं गेटवरच लिहिलेलं दिसतं. नंतर आजूबाजूच्या जेव्हा बघता त्यांच्या कंपाऊंडमध्ये लागलेली आंब्याची झाडं, त्याला लागलेले आंबे, नंतर थोडीशी फुलझाडंसुद्धा आहेत आणि त्यांचे शिरल्यानंतर उजव्या साईडला आहे ते गणपतीचं मंदिर. हे बघूनच पहिलंच फर्स्ट इम्प्रेशन जे आपण म्हणतो ते मन प्रसन्न होऊन जातं. इथून पुढे तुम्ही जेव्हा याल तेव्हा तुम्ही डायरेक्ट तिथे कार्यालयामध्ये या आणि भरत साहेबांशी तुमची भेट होते. भरत साहेबांनी आम्हाला आल्या चांगलं छान वेलकम केलं. त्यांनी आम्हाला लगेच आमच्या तिघांना तिथे 4 जणांची एक अशी बेडची तिथे रूम आहे, ती रूम आम्हाला अलॉट केली. ही जी रूम तुम्हाला दिसते इथे हीच आमची बिल्डिंग आहे. इथेच ग्राउंड फ्लोअरला आम्हाला 4 जणांना इथे रूम दिली. आम्ही खरं 3 होतो पण आम्हाला 4घांना ती रूम दिली. रूम बघितली तर अतिशय स्वच्छ, नीट, क्लीन अशी रूम आहे. तुम्हाला मागच्या एपिसोडमध्ये ते रूमबद्दल दाखवलंच असेल. नंतर साधारण आम्ही 11च्या सुमारास पोचल्यानंतर 1 वाजता जेवणाकरता जायचं होतं. जेवणाचे मेनू आणि जेवणाचं कॅन्टीन जे आहे ते तुम्हाला मी मागच्या ह्याच्यात दाखवलं होतं. पण थोड्याशा टिप्स तुम्हाला देतो की इथे आल्यानंतर तुम्हाला काय नियम असतात प्रत्येक वास्तूचे, त्याप्रमाणेच इथेसुद्धा यांचे माझ्या आजोळचे नियम आहेत. ते आपण नियम नक्कीच पाळा. इथे काय आहे की हे माझे आजोळ आहे, हे ह्या ट्रस्टनी चालवलेलं आहे आणि अतिशय सुंदर असं मेंटेन केलेलं हे बिल्डिंग आहे 2. इथूनची जी लोकं आहेत ही सुद्धा इथूनचीच लोकं आहेत लोकल. आणि आजकाल ह्याच्याप्रमाणे आम्ही जेव्हा बोललो तेव्हा माणसं मिळणंसुद्धा कठीण झालेलं आहे. तर जेवणाच्या बाबतीत जर म्हणायचं केलं तर यांचं जे कॅन्टीन आहे ह्याच्यात आपल्याला हे चार्जेस घेतात आपल्याकडनं, त्याच्यामध्ये ब्रेकफास्ट, लंच, डिनर असा 3 गोष्टी आणि दुपारचा चहा असा असतो. जर प्रत्येक ठिकाणी प्रत्येकाचे नियम असतात आणि ते नियम काढण्याकरता सुद्धा त्याच्यामागे काहीतरी एका विशिष्ट कारणं असतात. त्याचप्रमाणे इथे जे आपल्याला पहिलं सकाळी मिळतं 7:30
7 ते 7:30च्या दरम्यान चहा असतो. 8:30 ते 9च्या दरम्यान तुम्हाला ब्रेकफास्ट. 8:30 ते 9च्या दरम्यान आपल्याला इथे ब्रेकफास्ट मिळतो. नंतर बरोबर शार्प 1 वाजता ते आपल्याला सगळ्यांना जेवणाकरता बोलवतात. साधारण 1 ते 1:30 वाजेपर्यंत जेवण चालतं. दुपारचा चहा 4:30 ते 5च्या दरम्यान मिळतो आणि रात्रीचं जेवण असतं ते 8 वाजता. इथे कोणालाही रूम सर्व्हिस असं नाही आहे. अनलेस जर तुम्हाला काय तब्येत बरी नसेल तर नक्कीच ही लोकंसुद्धा तुम्हाला मदत करतात आणि रूममध्ये येतात. पण शक्यतो रूम सर्व्हिस इथे कोण घेताना आम्हाला तरी या 5 दिवसात कोण दिसलं नाही. कारण प्रत्येकजण येतो, कॅन्टीनमध्ये येतो, एन्जॉय करतो, गप्पा मारतो. त्यामध्ये त्या जेवणाच्या वेळी किंवा ब्रेकफास्टच्या वेळी आपण एकमेकांची ओळख करून घेतो. आणि सगळे जे आलेले असतात ते सिनियर सिटीजन असल्यामुळे प्रत्येकजण कुठून आलेला असतो, कशा रेफरन्सने आलेला असतो ह्याची आपल्याला माहिती कळते. परत एकमेकांशी ओळखसुद्धा अतिशय व्यवस्थित होते. त्यामुळे कॅन्टीनमध्ये जाऊन जेवणं हे अतिशय चांगलं आहे. रूममध्ये कारण हे काय हॉटेल नाही आहे किंवा हे काय रिसॉर्ट नाही आहे की रूम सर्व्हिस मिळण्याकरता. आता आपण येऊ की काय प्रकारचं जेवण हे लोक देतात. तर अतिशय सुरेख असं व्हेजिटेरियन जेवण आहे. म्हणजे तुम्हाला भाजी एक भाजी असते, एक आमटी असते, त्याच्याबरोबर लोणचं, चपाती, गरमागरम भात असा मेनू असतो. भाज्या जशा मिळतील तशा भाजी आपल्याला इथे मिळते. आता आम्ही जे 5 दिवस होतो आम्हाला चांगलीच भाज्या मिळाल्या. 1 दिवस फरसबी, कोबी, फणसाची भाजी होती. नंतर आमटी होती, कडधान्याची आमटी होती. एक गोष्ट मात्र या जेवणामध्ये नक्कीच दिसून आली ती अशी की बिलकुल स्पायसी जेवण नव्हतं, ऑइली जेवण नव्हतं. कुठच्याही प्रकारचे खडे मसाले अजिबात नसल्यामुळे पोटाला बिलकुल त्रास होत नाही. तिखटपणा तर मीडियम तिखट असं आहे. कारण इथे येणारी सगळी लोकं आहेत ही सुद्धा सिनियर सिटीजन असल्यामुळे त्या प्रकारचं ते जेवण बनवतात आणि लोकांची काळजी घेतात. तर जेवण अतिशय उत्कृष्ट असतं. बुधवारी, शुक्रवारी आणि रविवारी इथे जे असतं हे नॉनव्हेज मिळतं. बुधवारी साधारण अंडा करी किंवा काय भुर्जी असं असेल. शुक्रवारी तुम्हाला फिश आणि रविवारी चिकन असतं. आम्ही आलो होतो गुरुवारी, त्यामुळे आम्हाला बुधवारचं काय मेनू समजला नव्हता. पण शुक्रवारी आम्ही जेव्हा आलो तेव्हा आमचं शुक्रवारी जे नॉनव्हेज होतं ते बांगड्याचं तिखलं म्हणतात मालवणीमध्ये, तसं बांगड्याचं कालवण होतं आणि सुरमई फ्राय होती. त्याच्याबरोबर गरम गरम चपात्या आणि भात असं सुंदर असं नॉनव्हेजचा मेनू होता. संध्याकाळी तुम्हाला पाहिजे असेल तर तोच तुम्हाला मेनू परत मिळू शकतो किंवा तुम्हाला पाहिजे असेल तर व्हेज तुम्ही घेऊ शकता, ते तुमच्यावर आहे. पण आम्ही दोन्ही वेळाही नॉनव्हेज खाल्लं. तर असं हे अतिशय चवदार, नॉन स्पायसी, नॉन ऑइली आणि पोटाला त्रास न होणारं असं हे जेवण हे लोक बनवतात. खरंच चांगलं आहे. पण ज्या माणसाला पंजाबी जेवण खाण्याची सवय असेल त्याला थोडंसं इथे त्रास होऊ शकतो, कारण एवढं काय स्पायसी इथे गोष्टी मिळत नाहीत. पण ज्या काही इथे बनवलं जातं अतिशय उत्कृष्ट असं हे जेवण आहे. त्याच्याबरोबर सोलकढी जी बनवली होती ते पण फार सुंदर अशी सोलकढी होती. तर तुम्ही जर इथे येणार असाल तर नक्कीच ती गोष्ट तुमच्या मनात ठेवा की आपल्याला इथे काय पंजाबी डिशेस किंवा अजून कुठल्या प्रकारच्या डिशेस इथे मिळणार नाही आहेत. इथे मिळणारे हे प्युअर व्हेज आणि नॉनव्हेज जेवण मालवणी पद्धतीचं, पण त्याच्यात बिलकुल मसालेदार नसणार आहेत किंवा जास्त ऑइली नसणार आहेत. तर उत्कृष्ट जेवण आम्हाला तर खूपच आवडलं आणि इथूनचे जे लोक राहत होते त्यांनासुद्धा विचारलं, त्यांनासुद्धा हे जेवण
असं एक खूप आवडलं. आता राहिलं इथे जर तुम्ही 5-6 दिवस यायचं असेल तर करायचं काय? तर करण्याकरता बऱ्याच काही गोष्टी आहेत इथे. म्हणजे पहिली गोष्ट म्हणजे सकाळी ब्रेकफास्ट झाल्यानंतर तुम्ही आजूबाजूच्या इथे मॉर्निंग वॉकला जाऊ शकता. सगळीकडे जंगल आहे. मेन रोडवर जरी गेलं तरी तिथेसुद्धा फिरण्याकरता छान अशी जागा आहेत. झाडी पण चांगलं आहेत. रस्त्यावर जास्त ट्रॅफिक नसल्यामुळे तुम्हाला चालवतसुद्धा काही प्रॉब्लेम येत नाही. त्याच्यानंतर तुम्हाला जर मालवणला जायचं असेल तर तुम्ही मालवणला जाण्याकरता इथे ऑटो करून तुम्ही मालवणला जाऊ शकता. भरत साहेब आहेत ते तुम्हाला लोकल ऑटोवाल्याचे रिक्षाचे नंबर देतील आणि त्याला फोन करून तुम्ही इथूनचा जो रेट ठरलेला असेल त्या रेटमध्ये जाऊ शकता. आम्हीसुद्धा तसेच केलो होतो. दुपारी 2ला निघालो आणि संध्याकाळी 8 वाजता परत आलो. मालवणचं आंगणेवाडीला गेलो. अजून 2-4 टेम्पल, गणपतीचं टेम्पल बघितलं. नंतर चिवला बीच, तारकर्ली, नंतर आता नवीन जो शिवाजीचा पुतळा झाला आहे तिथे पण बघितलं. असं बरंच काही बघण्यासारखं आहे. त्याच्यावर नंतर तुम्हाला बघायचं असेल तर तुम्ही देवगडला पण जाऊ शकता. देवगडला पण एक छान सुंदर असा गार्डन आहे. ते तुम्ही जाऊन बघू शकता. नंतर कुणकेश्वरला जाऊन टेम्पल आहे ते सुद्धा बघण्यासारखं आहे. त्यामुळे तुम्हाला जर फिरायची आवड असेल आणि इथे येऊन फिरायचं असेल तर तुम्ही 2-3 दिवस असे ऑटोचं प्लॅनिंग करून तुम्ही जाऊ शकता आणि फिरू शकता. त्यामुळे इथे तुम्हाला तसं बोर होण्यासारखं काही नाही. पण नंतर जर समजा तुम्हाला फिरायचं नसेल तरीसुद्धा इथे जेवण झाल्यानंतर मस्त की आराम करा. सुंदर अशी इथं वारा असतो. कारण इथे झाडं झुडपं खूपच आहेत. म्हणजे त्यांची जी गार्डन आहेत, मोठे मोठे आंब्याची झाडं आहेत. त्यामुळे इथे बाहेर जरी ऊन असेल तरी रूममध्ये अतिशय थंड अशी हवा असते. त्यामुळे तसा काय टाईमपास करायचा हा एक काय प्रॉब्लेम नाही आहे. इथे यांच्याकडे लायब्ररीसुद्धा यांनी केलेली आहे. बरीचशी पुस्तकं इथे ठेवलेली आहेत. तर तुम्हाला वाचनाची आवड असेल तर तुम्ही वाचन पण करू शकता. तुमच्याकडे मोबाईल असेल, इंटरनेट असेल तर तुम्ही यूट्यूब किंवा अजून काय तुम्हाला बघायचं असेल तर ते तुम्ही बघू शकता. थोडासा वोडाफोनचा रेंजचा प्रॉब्लेम आहे. पण जिओ बऱ्यापैकी येतं. वोडाफोनसुद्धा येतं. थोडंसं तुम्हाला येऊन बाहेर बसावं लागतं. कधीकधी रूममध्ये सुद्धा वोडाफोन मिळतं. तर तसा काय रेंजचा काय फार मोठा असा इश्यू आहे इथे येणार नाही. तर त्यासाठी तुम्हाला तुमचं यूट्यूब तुम्ही बघू शकता. तुमच्या मोबाईलवरनं तुम्ही तुमचे सिरियल्स असतील ते बघू शकतात. तुम्हाला फिरायला जायचं असेल तर बाहेर तुम्ही फिरायला ऑटोने जाऊ शकतात किंवा तुम्हाला वॉक करायचं असेल तर तुम्ही वॉकिंगलासुद्धा इथे जाऊ शकतात. अशा बऱ्याच काही गोष्टी इथे करण्यासारख्या आहेत. आता तुम्हाला जर शॉपिंग करता काय करायचं असेल तर शॉपिंग करता इथे लोकल जे माणसं बनवतात ते तुम्हाला शॉपिंग करता मिळू शकेल. आम्हीसुद्धा इथून वऱ्हाड एक गाव आहे. त्या गावाला तिथे एक जण परब म्हणून आहेत. तर त्यांच्याकडे चिवडा किंवा पोह्याचे लाडू, नंतर शेवचे लाडू, चकल्या, असं बरंच काय त्यांचे घरगुती प्रॉडक्ट आहेत ते पण सुद्धा आम्ही घेतलेले आहेत. तुम्हाला जर काजू पाहिजे असेल तर आपल्याच आजूबाजूपासून इथे एक अर्धा किलोमीटरवर एक काजूची फॅक्टरी आहे. त्या फॅक्टरीमध्ये सुद्धा तुम्हाला छोटे मोठे मिक्स असे काजू मिळू शकतात किंवा फ्लेवरवाले काजूसुद्धा मिळू शकतात. तर एखाद्याला शॉपिंग करायचं असेल तर कोकणातल्या प्रॉडक्टचं नक्कीच तुम्हाला इथे शॉपिंग करण्याकरता सुद्धा मिळू शकतं. हे मागे दिसत आहे ते त्यांची लोकं आहेत सगळी. इथे साफसफाई करणारी लोकं आहेत. अतिशय स्वच्छ आणि क्लीन असं हे रिसॉर्ट म्हणता येणार नाही, हे सिनियर सिटिझनचं होम हे ठेवलेलं आहे. आणि भरत साहेब हे खूपच मेहनत घेऊन इथे वेल ऑर्गनाईज असे त्यांचं ॲक्टिव्हिटीज असतात. तुम्हाला दरवेळी ते सकाळी ब्रेकफास्टला, लंचला, डिनरला
आवर्जून बोलवतात, टायमामध्ये या. आणि त्यांचं इथूनची जी स्टाफ आहेत अतिशय पोलाईट आणि प्रेमाने वागणारे स्टाफ आहेत. प्रत्येक गोष्टीला तुम्हाला ते मदत करण्याकरता तयार असतात. तर असा आहे हा माझा ओव्हरऑल अनुभव 5 दिवसाचा या माझे आजोळमध्ये. आता काय काय लोकांना दररोज इथूनच खाऊनसुद्धा कंटाळा येतो. जर तुम्ही जास्त दिवस स्टे करण्याचं असाल तर त्यांना चमचमीत खाण्याची सुद्धा काय काय वेळेला गरज भासते. तर इथूनच आजोळपासून साधारण 1-1.25 किलोमीटर तुम्ही जर वॉक करत इव्हिनिंगला गेला तर तरवडे फाटा म्हणून जो आहे तिकडे एक बाई आहेत, त्यांचं शॉप आहे. आणि त्या शॉपमध्ये तुम्हाला कांदा भजी, बटाटा भजी किंवा बटाटा वडा असं सुद्धा मिळतं. आणि त्याच्यावर असलेली चटणी किंवा मिरची. तर त्या गोष्टीसुद्धा तुम्हाला इथे जर थोडंसं मेहनत करून तुम्ही पुढे गेले तर तुम्हाला मिळू शकते आणि तोंडाला तुमच्या परत चव येऊ शकते. पण ओव्हरऑल जर तुम्ही बघितलं तर इथे बऱ्याच काही गोष्टी करण्यासारख्या आहेत. आणि इथे जी लोकं येतात सध्या ती अशीच 4 दिवस 5 दिवस काही लोकं आमच्याकडे इथे आता आम्ही बघितली तर 1-2 महिने राहणारी लोकंसुद्धा आहेत. काही लोकं इथे लाँग स्टेची आलेले आहेत की ज्यांची मुलं पुढे अमेरिकेला असतात. त्यांचं घरी आता कोणच नाही आणि त्यामुळे त्यांना एकटं जे एकटेपणा जो जाणवतो तो तुम्ही इथे आले तर तुम्हाला बिलकुल तो जाणवत नाही. कारण आजूबाजूला तुम्हाला गप्पा मारण्याकरता समविचारी समवयाची लोकं तुम्हाला बरेच भेटतात. आणि त्यामुळे तुमचा वेळ कसा निघून जातो हेच तुम्हाला कळत नाही. त्यामुळे त्या हिशोबाने सुद्धा इथे बरीचशी मंडळी जी येतात राहतात ते त्याच साठी इथे येतात. आम्ही जेव्हा ते लाँग स्टेच्या लोकांना विचारलं तुम्हाला कसं इथे वाटतं ते म्हणजे काय फरकच वाटत नाही इथे. कारण घरी आम्ही एकटं असतो त्या मानाने इथे सुद्धा आम्ही एकटे जरी असलो तरी इथे जेवणाची व्यवस्था आहे, राहण्याची व्यवस्था आहे ती उत्कृष्ट आहे. आणि आजूबाजूला संध्याकाळी गार्डनमध्ये बसून 4 लोकांशी गप्पा मारता येतं. आणि मुख्य म्हणजे जेव्हा आपण मुंबईला किंवा पुण्याला किती असं नागपूरला राहतो तेव्हा इतकं आपलं जीवन फास्ट आहे. ते फास्ट इथे बिलकुलच नाही आहे. अतिशय स्लो असं हे इथूनचं जगणं आहे. आणि त्यामुळे कुठच्या प्रकारची दगदग नाही, धावपळ नाही. आणि ते बऱ्याचशा लोकांना आता रिटायरमेंट झाल्यानंतर आवडतं. कारण जेव्हा सर्व्हिसमध्ये असतो तेव्हा बऱ्याच लोकांनी धावपळ केलेली असते. सकाळच्या गाड्या पकडायच्या असतात, रात्री उशिरा यायचं, ऑफिसचं काम चालू असतं. आता तो त्रास बिलकुल नको असतो. मुलंसुद्धा मोठी झालेली आहेत. बरेचशा इथे लोकं जे आम्ही भेटलो त्यांची ती लोकं मुलं फॉरेनला आहेत किंवा दुसऱ्या कुठे सिटीमध्ये सर्व्हिस करण्यात गेलेली आहेत. आणि ही लोकंसुद्धा घरी एकटे आहेत. तर त्यांनासुद्धा असं वाटतं की चला आता आपण कुठेतरी फिरायला जावं. 2-4 दिवस इकडे तिकडे टूरमधनं जाऊ. आणि नंतर जेव्हा त्याचासुद्धा कंटाळा येतो तेव्हा असं वाटतं की आता नको, आता एका ठिकाणी जाऊ आणि शांत मस्त की बसूया, एन्जॉय करूया लाईफ. तर ते असं एन्जॉय करण्याकरता लाईफ जर तुम्हाला करायचं असेल तर नक्कीच आजोळला भेट द्या. इथूनचं वातावरणसुद्धा अतिशय सुंदर असं वातावरण आहे. लाँग स्टे करतासुद्धा तुम्ही येऊ शकता. ह्यांचे काहीतरी पॅकेजेस आहेत. तुम्हाला नंबर देतो भोगले साहेबांचा, भरत साहेबांचा. त्यावर तुम्ही विचारू शकतात. साधारण पर डेच्या हिशोबाने होतं. तुम्हाला महिना भरायचा असेल तरीसुद्धा त्यांचे काहीतरी चार्जेस आहेत. तर राहण्याकरता असे 2 बिल्डिंग आहेत. एका बिल्डिंगमध्ये 4 लोकांची व्यवस्था होऊ शकते, 4 एका रूममध्ये. आणि दुसरी जी बिल्डिंग आहे तिथे आता त्यांनी 2 बेडची व्यवस्था केलेली आहेत. म्हणजे जर नवरा बायको येणार असेल तर त्यांना त्या ह्याच्यामध्ये ऑक्युपाय ते करू शकतात. आता काय काय ठिकाणी ए सी पण लावत आहेत. त्यामुळे जर ए सी रूम पाहिजे असेल तर त्याचीसुद्धा व्यवस्था होऊ शकेल. अजून कुठल्याही ठिकाणी मला टी व्ही दिसले नाही आहेत. टी व्ही फक्त त्यांच्या मेन ऑफिसमध्ये आहेत. पण ते जरी थोड्या दिवसांनी ते सुद्धा येतील
पण एकदा टी व्ही आल्यानंतर मग तुम्ही परत त्या टी व्हीमध्येच गुंतून राहतात. त्यापेक्षा टी व्ही नसलेला बरा. बाहेर द्या, 4 लोकांशी गप्पा मारा आणि एन्जॉय करा. असं हे माझा हा एक्सपिरियन्स आहे माझे आजोलचा. तुम्हीसुद्धा नक्की या. इथे 4 दिवस 5 दिवस राहा आणि ते जर आवडलं तर अजून महिनाभरसुद्धा येऊन राहा. आणि अशी लोकं बरीच आहेत की इथे हे 2-2 3-3 महिन्यांनी येणारी लोकंसुद्धा इथे आम्हाला दिसली आणि लाँग स्टेवालीसुद्धा आहेत. तर अतिशय सुंदर असं हे माझे आजोळ आहे आणि तुम्हीसुद्धा इथे नक्की या आणि इथूनचा अनुभव घ्या. थँक्यू व्हेरी मच. थँक्स फॉर वॉचिंग. आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट्स पण नक्कीच करा. नक्कीच इथे येऊन आजोळला भेट द्या. आता भेटू परत दुसऱ्या कुठल्या तरी नवीन व्हिडिओत. तोपर्यंत बाय बाय. थँक्स अँड टेक केअर. बाय बाय.